स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. भेटीनंतर खडसेंच्या पुन्हा भाजप जाण्याच्या चर्चांना उधाण. पुढील काही दिवसात राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा. शरद पवार शिंदे भेटीवर शिवसेना युबीटी संतप्त. ज्या गद्दारांनी सरकार पाडलं त्यांच्या दालनामध्ये बैठक. पवारांची विश्वासार्हता कमी झाली, संजय राऊतांचं विधान. पवारांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंनी टीकाकारांना सुनावलं. शरद पवार मोठे नेते म्हणून भेटलो, ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांनी आपला दवाखान्यात जावं, शिंदेंनी राऊतांना डिवचलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात नाराजी पसरल्याची सूत्रांची माहिती. एनडीए मध्ये जाण्यास रोहित पवारांचा विरोध. विधान भवनातील बैठकीलाही रोहित पवारांची दांडी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील 5 ते 6 खासदार अस्वस्थ. पृथ्वीराज चव्हाणांचं पवारांच्या खासदारांसंदर्भात मोठं विधान. तर आम्ही सर्व पवारांसोबत. बजरंग सोनावणे, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. कनेक्टिंग लिंक दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर राज ठाकरेंचा घणाघात. दुर्घटनेवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला, राज ठाकरेंचा सवाल. बघून घेईन या वक्तव्याचाही समाचार. पिंपरी मोशी इमारत दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या 9 पैकी 3 मृत्यू. 30 तासानंतर रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य सुरूच. ठाण्यात झाड कोसळून आणखी एक बळी. मुंबईनंतर ठाण्यातही झाड कोसळून एकाचा मृत्यू. आरटीओ कार्यालयाबाहेर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडलं होतं झाड. येत्या 2 महिन्यात शिक्षक भरती होणार. मंत्री दादा भुसेंची सभागृहात माहिती. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार असल्याची भुसेंची माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक. आग्र्यातून दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक. शिर्डीच्या साईबाबांचं व्हीआयपी दर्शन 100 रुपयांनी महागलं. आता व्हीआयपी दर्शनासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये मोजावे लागणार. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. कनेक्टिंग लिंक वरून देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. दरम्यान यानंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांनी कनेक्टिंग लिंक बद्दल प्रश्न विचारले. त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. लोकांनी प्रश्न विचारू नयेत का असा सवालही राज ठाकरेंनी फडणवीसांना केलाय. बघूया. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करा. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. तर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. बघून काय घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. आणि काही लोक त्यांना तोंडखुरी आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही, हा कुठचा प्रकार. कनेक्टिंग लिंक वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राज ठाकरे असा राजकीय सामना रंगला. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंक वरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. दरम्यान यानंतर आता राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. लोकांनी कनेक्टिंग लिंक बद्दल प्रश्न विचारले. यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच लोकांनी प्रश्नही विचारू नयेत का असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष केलं. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी.
कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिवाय देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली आणि त्या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याचा स्लॅब कोसळून रस्त्यावर आला. दरम्यान यानंतर पुणे मुंबई महामार्ग खोळंबला होता. विरोधकांनी सरकारला सवाल करत धारेवर धरलं होतं आणि यानंतर देवेंद्र फडणवीस चांगले संतापले. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तर चुका करणाऱ्यांची चौकशी करू असं सांगण्याऐवजी मुख्यमंत्री बघून घेण्याची भाषा करतात असं म्हणत राज ठाकरेंनी काही सवाल केले. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला, याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. पण हे सगळं सुरू होतं. खासदार सांगतो, एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. कनेक्टिंग लिंकवर बोललं की राजकारण सुरू असल्याचं म्हणतात. इतरांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय करायचे असा सवालही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला. तसंच या सरकारमध्ये सर्व खापर निसर्गावर फोडलं जात असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आता त्या मिसिंग लिंकचं झालं. यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे. ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार. दुसरीकडे भास्कर जाधव यांनी देखील कनेक्टिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 70 ते 80 ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कनेक्टिंग लिंकचं काय झालं हे सर्वांनी बघितल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ताशी 240 किलोमीटर वेगाने जरी वादळ झालं, हवा आली, तरी ह्या पुलाला अजिबात धक्का लागणार नाही. पण त्यावेळेला जर बघितलं
बरं, उत्तर सांगा ना नंतर, काय हरकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी मात्र त्या पुलाच्या तिथं 70 ते 80 किलोमीटर ताशी वादळ वेगानं वाहत होतं. 70 ते 80 किलोमीटर मध्ये तुम्ही सांगा झालं नाही झालं, पण वरून धो 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 पाणी पडताना, दगड पडताना, माती पडताना, राडा रोडा पडताना, लोक जीव घेऊन पळताना, सगळं ट्रॅफिक बंद होताना दुनियेनं बघितलंय. मागील काही दिवसांपासून कनेक्टिंग लिंकवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान यानंतर मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. आता बातमी आहे एका राजकीय भेटीनंतर सुरू झालेल्या राजकारणाची. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भेटीगाठी कधी औपचारिक असतात तर कधी त्या अनेक प्रश्न निर्माण करून जातात. विधान भवनामध्ये शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. राऊतांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केलाय. बघूया. गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत. भाजपसोबत जाणार नाही. किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली, तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही. भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत. राजकारणात भेटी सहज होत नाहीत. प्रत्येक भेट एक संदेश घेऊन येते, एका नव्या चर्चेला जन्म देते. आणि जेव्हा भेट होते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची, तेव्हा राजकीय अर्थ निघणं साहजिकच असतं. विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवार पोहोचले. शिंदे मंत्रिमंडळाची बैठक सोडून पवारांच्या स्वागतासाठी आले. यानंतर त्याच दालनात शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली. हीच बैठक आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं. याच भेटीची इन्स्टा स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे. राजकीय संवादाची सर्व दारं उघडी ठेवण्याचा पवारांचा संदेश होता का, की पक्षातील आमदारांनाच एखादा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची राज्यात चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे पवार भेटीला महत्त्व आलं. शरद पवार भेटीसाठी आल्याचं कळाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे भेटीला पोहोचले. शरद पवार यांनी मोजकेच आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिंदेंची भेट घेतली. भेटीनंतर त्याच दालनामध्ये शरद पवार यांनी आमदार खासदारांची बैठक घेतली. बैठकीला रोहित पवार गैरहजर होते. त्यांनी एनडीए सोबत जाण्याच्या भूमिकेला आधीच विरोध केला. 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात देखील बैठक झाली होती आणि त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची दारं शरद पवारांनी खुली ठेवली आहेत का, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या भेटीवर सर्वाधिक आक्षेप घेतलाय तो शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी. राऊतांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केलाय. गद्दारांच्या छताखाली बैठक घेतल्यानं विश्वासार्हता कमी होते असं राऊत म्हणाले. तर भाजपने संजय राऊतांवर निशाणा साधलाय. शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे उद्या उद्धव ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील, असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. 2019 मध्ये जनादेशाशी गद्दारी करणाऱ्यांनी विश्वासार्हतेवर बोलू नये असंही ते म्हणाले. नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झालेत की ते शरद पवार साहेबांना विश्वासार्हता सांगतायत. एक दिवस ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत. संजय राऊत गद्दार कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. 2019 साली युतीला जनतेनं निवडून दिलं होतं. देवेंद्रजी फडणवीसांना आशीर्वाद दिले होते. मात्र तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी करून, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात.
विधान भवनात इतरही अनेक जागा होत्या, मग शिंदेंचंच दालन का असा सवाल राऊतांनी केला. गद्दारी करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली तर गद्दारी विरोधात बोलण्याचा अधिकार राहत नाही असंही त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी अशा गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राऊतांनी अजित पवारांच्या बंडाचाही संदर्भ दिला. आम्ही असतो तर त्यांच्या दालनात बैठक घेतली नसती असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. या भेटीचं विनाकारण राजकारण केलं जात आहे. बेळगाव सीमाप्रश्नी काम करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या आग्रहामुळे काही आमदारांना भेटायचं होतं, त्यामुळे शिंदे यांच्या दालनात बसून चर्चा झाली. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असं आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. तिथे आम्ही बसलो, त्यांची सगळी लोक आली, त्यांनी चहा पाण्याची वगैरे सोय केली, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे खाली आले. आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की माझ्या चेंबरमध्ये शरद पवार साहेब येऊन बसलेत, की त्यांना एक शाल घालून येतो म्हणून ते आले, त्यांनी शाल घातली आणि परत निघून गेले. मला या गोष्टीचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. राऊतांच्या वक्तव्यावर महायुतीकडूनही जोरदार पलटवार झाला. शरद पवार शिंदे यांच्या कार्यालयात आले तर राऊतांच्या पोटात का दुखतंय असा सवाल शंभूराज देसाईंनी केला. शर्त कोण मान्य असायला नसायला, राऊतांना काय असं वाटतंय सगळ्यांनी मला विचारून करावं. नॉन कॉग्निजिबल झालेले आहेत ते. एनसी पोलीस स्टेशनला जशी एखादी एनसी नोंदवतात की त्या तक्रारीत नॉन कॉग्निजिबल असतं, तसं आता राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेलं आहे. तर जाहीरपणे शिवीगाळ करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना संस्कार शिकवू नयेत. मुख्यमंत्र्यांनी एकही असंसदीय शब्द वापरलेला नाही असं म्हणत गुरूंनी केलेली गोष्ट संजय राऊतांना आवडलेली नाही असा टोला योगेश कदम यांनी लगावला. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे. आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत. म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल. राजकारणात कधी शब्द बोलके असतात तर कधी शांत भेटीही मोठे संदेश देऊन जातात. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट शिष्टाचार होती की नव्या राजकीय समीकरणांची नांदी, ऑपरेशन तुतारी की केवळ चर्चांचा फुगा, याचं उत्तर येणारा काळ देईल. पण आजच्या घडीला या भेटीपेक्षा त्या भेटीभोवतीचं राजकारणच महाराष्ट्राच्या सत्ताकारणात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. यानंतर बातमी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा संदर्भातली. राजकारणामध्ये चर्चा जितकी वेगाने पसरते तितक्याच वेगाने प्रश्नही उभे राहतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांनी आता पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलंय. आमदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, रोहित पवारांची भूमिका काय आहे आणि या घडामोडींचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो बघूयात एका स्पेशल रिपोर्टमधून.
पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मागील आठवड्यात शुक्रवारी विधिमंडळात महत्त्वाची बैठक. या बैठकीत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना थेट प्रश्न विचारले. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली. बैठकीत काही आमदारांनी काँग्रेससोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका मांडली. बैठकीत आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवला आणि बैठकीतून बाहेर गेले. या बैठकीनंतर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात झालेल्या बैठकीला रोहित पवारांनी दांडी मारली. त्यामुळे पक्षातील नाराजींच्या चर्चांना आणखी उधाण आलं. दरम्यान रोहित पवारांनी झी24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला तर वेगळी भूमिका घेणार असं त्यांनी म्हटलं होतं. सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार. आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण ह्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत. परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया. तर पण खुद्द पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे. शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊ शकत नाही. नाही, जाऊ शकत नाही, पण मधल्या काळात चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं. पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पाटील जर निर्णय घेतला तर. मात्र रोहित पवार बैठकीला का नव्हते यावर पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मते रोहित पवार आंदोलनात असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही. आम्ही सर्वजण एकत्र असा दावा त्यांनी केला. आता एखादी बैठक ठेवली, मी ऑफसेट आहे, 10 करोड तरी काल असतील, आज आहेत विधान भवनामध्ये, नसतील काल ते कुठल्या एखाद्या दुसऱ्या प्रोग्राम असेल त्याच्यामुळे ते नसतील. किंवा आता पवार साहेब आहेत तर फॅमिलीमधले दोघं एखाद्या वेळेस म्हणून, किंवा ते नाही गेलं तरी बाकी सर्वजण आहेत. तर साहेब आहेत म्हणल्यावर एखाद्या दिवस आता साहेब होते तर सुप्रियाताई नाही, असं थोडंच असतंय. आता खासदार म्हणून मला काही एवढं ही नव्हतं, पण मी इथं असल्यामुळे मी साहेब येणार आहेत म्हणल्यावर मी साहेबाबरोबर होतोच काल. त्याचा अर्थ काही वेगळा कोणी लावावा असं नाही वाटत. एकीकडे सूत्रांकडून नाराजीची चर्चा, दुसरीकडे पक्षाकडून एकजुटीचा दावा. या दोन चित्रांमुळे राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं. आता या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब होतंय का, की सर्व चर्चा केवळ राजकीय तर्कवितर्क ठरतात? याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय. राजकारणात प्रत्येक बैठक फक्त बैठक नसते, ती पुढच्या निर्णयाची चाहूल असते. राष्ट्रवादीच्या बैठकीतून नेमका कोणता संदेश गेला याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय आहे, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण विश्वात्मक देवाला साकडं घालणारे लोक आहोत आणि विश्वाकरता साकडं घालणारे लोक आहोत. म्हणून ही परंपरा जगाला समजावी याकरता हा अतिशय सुंदर उपक्रम करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क विभाग आणि डिस्कव्हरीच्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खूप सुंदर या परंपरा टिपण्याचं काम आणि तेवढ्याच सुंदर त्या नरेट करण्याचं काम, त्या सांगण्याचं काम हे या ठिकाणी या फिल्मच्या माध्यमातून झालं आहे. सर्वांनी ती बघावी. वेगवेगळ्या चॅनल्सवर आपण ती उपलब्ध करून देऊ, त्यामुळे ती सर्वांनी बघावी अशा प्रकारची सगळ्यांना विनंती है. सर, पंढरपुर वारी जिस तरीके से आज डॉक्यूमेंट्री लिखी गई, विठ्ठल विठ्ठल सब दिख रहा है. देखिए, पंढरपुर की वारी ये भारत की प्राचीन आध्यात्मिक परंपराओं में से एक है. विशेष रूप से ये वारी एक भक्ति मार्ग का ऐसा आविष्कार है जिसमें अमीर गरीब, किसी भी जाति, धर्म, पंथ, भाषा, कोई भेद यहाँ नहीं रहता. सारे लोग भगवान विट्ठल के नाम में एक साथ विलीन होते दिखाई पड़ते और एक असीम ऊर्जा इस वारी के माध्यम से तैयार होती है. ये जो भारत की एक प्राचीनतम परंपरा है, विश्व के सामने ये आनी चाहिए. इसलिए वार्नर ब्रदर डिस्कवरी के माध्यम से एक बहुत ही सुंदर इस प्रकार की डॉक्यूमेंट्री इस वारी पर तैयार की गई है, जिसमें वारी की पद्धति, वारी में चलने वाले जो वारकरी है, जो भक्तगण है, उनके विचार क्या है, उनकी भावना क्या है, उनकी प्रेरणा क्या है, ये सारी चीज़ें, और कुल मिलकर जो ऊर्जा तैयार होती है और जो आनंद का वातावरण तैयार होता है,
उसका भी वर्णन और उसका भी चित्रण हमको देखने को मिलता है। हमारी वारी भले ही भारत की और महाराष्ट्र की प्राचीनतम परंपरा हो, लेकिन दुनिया ने इसको देखना चाहिए। इस दृष्टि से ये डॉक्यूमेंट्री तैयार की गई है और मैं मानता हूं कि सभी लोग इस डॉक्यूमेंट्री को देखेंगे। यानंतर बातमी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आहे। सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी थेट विधान भवनावर धडक दिली आहे। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आधी शेतकऱ्यांनी विधान भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान झटापट झाली। रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी झाडावर चढून गळ्यात दोर बांधून आक्रमक आंदोलन घेतलं। या आक्रमक आंदोलनाची सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली। सरसकट कर्जमुक्तीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न केला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी थेट विधान भवनावर धडकले। यावेळी विधान भवनाच्या गेटवर शेतकऱ्यांनी सातबारे भिरकावले। सोयाबीन, ज्वारी आणि कापूस उधळत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्य सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी हे आंदोलन छेडलं होतं। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटी झाल्याचं पाहायला मिळालं। याच वेळी विधान भवनाचा संपूर्ण परिसर शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीनं दणाणून गेल्याचं दिसून आलं। दरम्यान पोलिसांनी आपल्यासोबत दडपशाही केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला। ठिकाणी आंदोलन केले जात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अनेक जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। आम्हाला पोलीस या ठिकाणी मारण्याचं काम करते। आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे, याच्यातल्या अटी आणि निकष रद्द केले पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। परंतु पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी गचाट्या दिल्या, धक्काबुक्की केली। तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला। सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी आहे। कर्जमाफीत सरकारने अनेक जाचकाठी घातल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही, त्यामुळे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली। आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय, तर आम्ही बापाच्या घामाचा दाम मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळं 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। यानंतर संतापलेले काही शेतकरी आंदोलक थेट विधान भवनाच्या झाडावर चढून आंदोलन करू लागले। गळ्यात दोरी बांधून हे शेतकरी झाडावर चढले आणि त्यांनी सरसकट कर्जमुक्तीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। अचानक शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन सुरू केल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली। दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला। या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, निकष व अटी रद्द करा। सरसकट म्हणजे सरसकट। आम्ही द्यायला तयार आहे। शेतकऱ्यांनी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची बरोबर फसवणूक करणं थांबवा। सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। दरम्यान रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। काँग्रेसने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या जनतेवर छातीवर हे कर्ज लादून सरकार ऐशोआरामात
आणि रोज शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत असेल तर ही गोष्ट घोषणावं नाही. आणि म्हणून राज्यात सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ व्हावं ही भूमिका आमची आहे. विधानसभेत आम्ही मांडलेलं आहे. आमचं सहकारी तुपकर पण ते आंदोलन अनेक दिवसाचं करतो आहे, त्याला आमचा सपोर्ट आहे. तर शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला. निवडणुकाच्या आधी जे आश्वासन, जे लिव्हरेजेस, मग लाडकी बहीण असू द्या, लाडका भाव असू द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या, त्या टायमाला सरसकट देण्याचं काम केलं. आणि निवडणुका झाली की आज लाडकी बहीण ते 100वरून 20%वर, तरी लाडका भाव तर गायबच झाला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या कुठेतरी थांबत नाही. हे सर्व जे आहे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त तुमची आहे. अखेर वाढत्या दबावानंतर सरकारकडून हालचाली सुरू करत रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांना फोन करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती दिली. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतकरी सन्मान निधी, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं महाजन यांनी तुपकरांना सांगितलं. आता मुख्यमंत्री आणि रविकांत तुपकरांच्या बैठकीत यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. शेतकऱ्यांनी विधान भवनाबाहेर गेलेल्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली आहे. आता मुख्यमंत्री आणि एकंदरीतच सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर बातमी पिंपरीतली आहे. मोशीतील कचऱ्याचा डोंगर कोसळला आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तब्बल 30 तास उलटले तरी बचाव कार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकल्याची भीती आहे. एका बाजूला जीव वाचवण्याची शर्यत सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला जबाबदारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना पाहायला मिळत आहे. कचऱ्याचा हा डोंगर आता फक्त कचऱ्याचा राहिलेला नाही, तो अनेक कुटुंबांच्या वेदनांचा डोंगर बनला. 30 तास उलटले पण आशेचा धागा अजून तुटलेला नाहीये. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला. त्याखाली इमारतीचा भाग दबला गेला आणि अनेक जण अडकले. NDRF, अग्निशमन दल, महापालिका, लष्कर आणि इतर यंत्रणा सगळेच युद्ध पातळीवर काम करतायत. पण प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावं लागतंय. मोठी यंत्रसामग्री मर्यादित वापरली जाते कारण एक चुकीची हालचाल आणखी मोठा धोका निर्माण करू शकते. म्हणून जवान हाताने कचरा हटवतायत. प्रत्येक थर काळजीपूर्वक उचलला जातोय. या साईडने जो ओपन स्पेस होता तिथे डायमंड कटरच्या साह्याने एक त्रिकोणी आकाराचा कट मारून आतमध्ये आम्ही एंटर केलं. त्याच्यानंतर आतमधली परिस्थिती बघून काय अडचणी येतील अडथळा बाजूला करून आम्ही 9 लोकांना बाहेर सुखरूप काढण्यात आम्हाला यश आलेलं. या बचाव कार्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. पण या ढिगाऱ्याखाली फक्त कामगार नाहीत तर अनेक कुटुंबांची स्वप्न अडकली आहेत. पंढरपूरहून अनिल कोरके थेट मोशीत पोहोचले. त्यांचा जुळा भाऊ सुनील या प्रकल्पात असिस्टंट मॅनेजर आहे. कालपासून त्याचा काहीच पत्ता नाही. आईचा सतत फोन येतोय, एकच प्रश्न, माझा मुलगा जिवंत आहे ना? या प्रश्नाचं उत्तर अनिलकडे नाही आहे. तो 3 दिवसापूर्वी गावाकडे आलेला होता. त्याला 9 वर्षानंतर आता एक मुलगा झाला, तोही 1 महिन्याचा. सर त्याला भेटायला 3च दिवस झाले तो गावाकडे गेलता आणि आत्ता तर अशी दुर्घटना झालेली. आम्हाला आईंचा फोन येऊन गेला बघितलं. हो नाही बोलू शकत. हीच वेदना संतोष कुंभार यांच्या डोळ्यातही दिसतेय. त्यांचा भाऊ महेश या प्रकल्पात HR म्हणून काम करत होता. मध्यरात्री कंपनीचा फोन आला, महेश अडकल्याचं समजलं. तेव्हापासून एकच प्रार्थना, काहीतरी चमत्कार व्हावा आणि भाऊ जिवंत बाहेर यावा. काल रात्री 1 वाजता मला कॉल आला, म्हणजे माझ्या वडिलांना कॉल आला वडिलांच्या नंबरवर. त्यावेळेस आम्हाला ही दुर्घटना झालेली म्हणून कळाली. मी रात्री 2 वाजता निघाले संभाजीनगरवरून आणि तर सकाळी 9:30 वाजेपर्यंत आलो कंपनीमध्ये. रेस्क्यूचा वेळ जसा वाढतोय तसं नातेवाईकांचं दुःख आक्रोशात बदलतंय. सारिका भडके यांचे वडील वामन कसबे अजूनही अडकले.
त्यांची एकच विनंती आहे, माझ्या बाबांना लवकर बाहेर काढा. माझे वडील फक्त मला सुखरूप पाहिजे बाहेर, आणि लवकरात लवकर पाहिजेत, बाकी काहीच नाही. लवकर. काल 1 वाजल्यापासून माझे वडील इथे कामावर आलेले, तर अजून पण तपास नाहीये त्यांचा. काहीच नाही, आम्हाला काहीच कळत नाहीये काय चालू आहे आतमध्ये, काय नाही. मात्र दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपही सुरू झाले. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी ही घटना नैसर्गिक आपत्ती असल्याचं सांगितलंय, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे वेगळीच भूमिका मांडतायत. चौकशी समिती नेमली जाईल आणि जबाबदारांना शिक्षा होईल असं बारणेंचं म्हणणं आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये हा पूर्ण पाण्यामुळे पावसामुळे हा कचऱ्याचा डोंगर ढासळला आणि म्हणून ही बिल्डिंग पडलेली आहे. मी तुम्हाला असं म्हणायचं, हे जर प्लॅन आउट तुम्ही प्रकल्प उभारला गेला तेव्हा सगळं नियमांचं पालन झालेलं आहे. नियमांचं पालन झाल्याशिवाय या प्रोजेक्टला परवानगी दिली नसती ना महापालिकेने. नियमांचं पालन करूनच परवानगी दिलेली आहे. कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आत्तापर्यंत हा सगळा प्रकार घडलेला आहे. संबंधित ठेकेदार तो खऱ्या अर्थानं कचरा उचलतो का, त्याला विल्हेवाट करत असताना त्यांनी विल्हेवाट केली का, कचरा संकलन करत असताना ज्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी कचरा गोळा करायला पाहिजे, किंवा डम्पिंग करताना देखील त्याचा वापर करताना मुरुम टाकून किंवा माती टाकून नंतर कचऱ्याचा लहर देणं, त्या नॉर्म्सप्रमाणे ज्या टेंडर निविदामध्ये त्याला कचरा उचलण्याच्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भामध्ये महापालिकेने दिले त्या नियमानुसार करत नसेल तर मान्य आयुक्तांना सांगून त्या संबंधित ठेकेदारावरती कारवाई केली पाहिजे. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेनं गंभीर आरोप केले. 20 मीटरची मर्यादा असताना 30 मीटरपेक्षा उंच कचऱ्याचे ढिगारे रचल्याचा दावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. तर ह्यांनी वेस्ट टू एनर्जी ह्याचे जे नॉर्म्स आहेत बेसिक ते तोडलेले या ठिकाणी दिसत आहेत. 20 मीटर ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची असावी असं ह्या नॉर्म्समध्ये म्हणलेलं आहे. प्रत्यक्षदर्शी आता बघितलं तर ही 30 मीटरच्या वरती उंची आहे. त्यामुळं प्रथमतः याचं हे उल्लंघन करणारं याच्यावरती तात्काळ जबाबदारी निश्चित करून त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि मनुष्यवधाचा गुन्हा जे संजय कुलकर्णी आहेत या विभागाचे HOD त्यांच्यावरती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्या ह्या विभागाचे आहेत योगेश आल्लाट त्यांच्यावरती निश्चित केलं पाहिजे. या ढिगाऱ्याखाली अजूनही काही श्वास अडकले असतील. रेस्क्यू सुरू आहे, प्रार्थना सुरू आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची नजर आता त्या क्षणाकडे लागली आहे, ज्या क्षणी या ढिगाऱ्यातून आणखी एखादा जीव सुरक्षित बाहेर येईल. चंद्रकांत फुंदेसह कैलासपुरी, झी24 तास, पुणे. यानंतर बातमी मराठवाड्यात झालेल्या भूकंपासंदर्भातली. मराठवाड्यातले 4 जिल्हे बुधवारी रात्री भूकंपानं हादरले. हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यातला सर्वात मोठा धक्का हा 4.6 रिश्टर स्केलचा नोंदवला गेला. भूकंपाच्या हादरानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर भूकंपानं हादरलं. लागोपाठ 4 हादरे, नागरिकांमध्ये भीती. हिंगोलीत 9 वर्षात 35 वेळा हादरे. वेळ मध्यरात्रीची. गाढ झोपेत असलेला मराठवाडा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. सलग 4 धक्क्यांनी हिंगोलीसह परभणी, नांदेड, लातूर हे जिल्हे थरथरले. मध्यरात्री 1:30 ते पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान म्हणजे अवघ्या 2 तासात हिंगोली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक 4 मोठे हादरे जाणवले. पांगरशिंदे आहे, शिर्ली आहे, त्यानंतर काकडदाबा आहे, त्यानंतर खापरखेडा आहे. या ठिकाणी जे आहे एक आपल्या बरेच वर्षापासून जे आहे ते भूकंपाचे एपिसेंटर्स आहे आणि त्यामध्ये जे आहे आता ह्या वर्षी जे आहे आणखीन भूकंपाची जी ती तीव्रता आहे तो पण वाढलेली आहे. आज जे आहे आम्ही सकाळी गावामध्ये गेलो ज्या ठिकाणी पांगरशिंदे होता आणि खापरखेडा होता, शिर्ली होता, त्या ठिकाणी जे आहे आम्ही असं दिसण्यात आलेलं आहे की काही ठिकाणी ज्या ठिकाणी पत्र्याचे शेड होते वरचे तो जे आहे ते कोसळलेले होते. रात्री 1:37 पहिला धक्का बसला. पहिल्या धक्क्यामध्येच माणसं काय केले, बरेचसे घाबरले. घाबरताना बाहेर झोपत असताना बाहेर येताना माणसं
धडपड करताना उठले काही, पडले काही. अशा पहिल्या धक्क्यामध्ये त्याने काय केलं, संपूर्ण बाहेर राहिले आणि थोडासा काही वेळ थांबले. काही 25% लोक मधात गेले. पुन्हा दुसरा धक्का बसला, ते बी बाहेर आले. अशी जवळजवळ एक आमच्या कंजारा गावची लोकसंख्या 1,500 आहे. 1,500 पैकी एकही गावात त्या 2 धक्क्याच्या नंतर एकही माणूस घरात गेला नाही. टोटल माणसं रस्त्यावर होते. रस्त्यावर डुकल्या दिल्या, त्याने रात्र जागून काढली. 2 तासात 4 वेळा भूकंप होण्याची जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. पहिला धक्का रात्री 1:37 तीव्रता 4.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू शिरळी गाव. दुसरा धक्का रात्री 2:15 तीव्रता 3.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. तिसरा धक्का तीव्रता 3.9 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. चौथा धक्का पहाटे 3:23 तीव्रता 4.1 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. या धक्क्यांमुळे औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा आणि आमदरी गावांमध्ये घरांना मोठे तडे गेले आणि मातीच्या घरांची तर पडझड झाली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागली. शासनाला एवढीच विनंती आहे की गावातील जवळपास 50 ते 60 घरं, शाळेचे भेगा पडलेले आहेत आणि त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी आणि काय होत आहे याची शहानिशा करावी. हिंगोली दख्खनच्या पठारातील इंट्राप्लेट क्षेत्रात मोडतो. या प्रदेशातील प्राचीन भूभ्रंश वेळोवेळी सक्रिय होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलंय. गेल्या 9 वर्षात हिंगोली जिल्ह्यात तब्बल 35 वेळा भूकंपाचे धक्के बसले. भूकंपशास्त्र विभागानं हिंगोली जिल्ह्यातील सातत्यानं होणाऱ्या भूकंपाची माहिती घेण्यासाठी आणि कारणांचा शोध घेण्यासाठी 7.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. मात्र 6 महिन्यांपासून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. शासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का, असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय. प्रशासनाने देखील आता अनेक ठिकाणच्या जे नुकसानीचे पंचनामे करावे, नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी नागरिक करतात. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्ष, जवळपास 4 वर्षापासून जे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत याकडे प्रशासनाने या कारणांचा शोध घ्यावा, नेमके का धक्के जाणवतात आणि याचा संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी आता नागरिक करताना पाहायला मिळत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलंय. 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे. परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. भूकंपाच्या या धक्क्यातून नांदेडमधले नागरिक सावरत असताना शहरातील कुठल्याही इमारतीला नुकसान झालं नाही. मात्र वर्षभरापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. भूकंपाच्या धक्क्यानं हा भाग कोसळल्याचा दावा पुलाचे बांधकाम करणाऱ्या KTIL कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरनं केलाय. हा पूल जो आहे तो पूल मधातून हा जॅन्ट खूप दिवसापासून पहिले वाकत होता. कोणी लक्ष दिलं नाही ह्या गोष्टीकडे आणि हा जॅन्ट तुटला, समजा पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पुला. या ठिकाणी KTIL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. लातूरचे नागरिक अजूनही किल्लारीचा प्रसंग विसरू शकले नाहीत. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं लातूर जिल्हाही मध्यरात्री जागा झाला. लातूर शहर आणि निलंग्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवानं याही ठिकाणी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं आवाहन केलंय. हिंगोली आणि परभणीहून गजानन वाणी, लातूरहून वैभव बालकुंदे आणि नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH